तर हाय फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. तर गुलाबजाम बनवण्यासाठी इथे मी 1 किलो खवा घेतलेला आहे, मैदा घेतलेला आहे आणि कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. तर आपण आधी सुरुवातीला खवा चांगला मळून घेणार आहोत. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये अर्धा वाटी कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे आणि चांगलं मिक्स करून घेणार आहे. तर खवा चांगला आपला मळून घ्यायचा आहे. कुठल्याही गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे, तेव्हाच आपले गुलाबजाम परफेक्ट होतील. आता इकडे मी मैदा टाकलेला आहे 2 चमचा आणि चांगला खवा आपला मळून घेणार आहे. तर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आता इथे मी छोटासा गोळा घेतलेला आहे. त्याचे छोटे छोटे गोल 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 गोळे पेढ्यासारखे बनवून घेतलेले आहे. तर आपला हे एक गुलाबजाम बनून तयार झालेला आहे. आता असेच मी सर्व करून गुलाबजाम बनवून घेणार आहे. हलक्या हाताने आपण पेढ्यासारखे गुलाबजाम बनवून घेणार आहोत. इथे आपल्या गुलाबजाम बनवले आहे मी. इकडे पाणी ठेवलेलं आहे एक पातेलं. त्याच्यामध्ये अर्धी पातेलं मी साखर टाकलेली आहे, छोटं पातेलं. नंतर पाणी टाकलेलं आहे, 2 पातेलं पाणी. त्यानंतर वेलची पावडर आणि इकडे मी तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. तिकडं गुलाबजामचा पाक तयार झालेला आहे, उकळायला ठेवला आहे. आता इकडं मी गुलाबजाम तळून घेणार आहे. आपले हे गुलाबजाम थोडे गोल्डन असे ब्राऊन कलरचे आपण तळून घेणार आहोत. आता हे बघा, याचा कलर चेंज व्हायला लागले आहेत. आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आता आपले हे गुलाबजाम तळून झाले आहे. इकडे साखरेचा पाक पण तयार झालेला आहे. आता आपण हे सर्व गुलाबजाम टाकून घेणार आहोत. आता हे बघा आपले परफेक्ट. आता गुलाबजाम चांगले पाक प्यायला लागल्यानंतर आपले गुलाबजाम आता हे